स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला हरतालिका व्रताविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. सुख, समृद्धी, ऐश्वर्य, सौभाग्यप्राप्ती, सौभाग्यवृद्धी यासाठी आपल्या हिंदू संस्कृतीत बरीच चांगली व्रत आहेत. या व्रतापैकी सुवासिनी व कुमारिका यांच्यासाठी हरतालिका व्रत हे अतिशय महत्त्वाचे आहे. साक्षात उमामहेश्वर कृपाप्रसाद प्राप्ती हेतूने केले जाते. या व्रताच्या प्रभावाने घरातील सर्व कुटुंबाचे सर्व तऱ्हेने कल्याण होते. साक्षात भगवान शंकर परब्रह्म आहे, तर पार्वती ही जगतमाता आहे. यांच्या या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मारणाऱ्या सुवासिनी अंतःकरणापासून श्रद्धेने विधीपूर्वक शंकर पार्वतीचे पूजन करून आपल्या पतीसाठी सदृढ शरीर आणि दीर्घायुष्य अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी मनापासून पूजा व्रत करतात आणि उमामहेश्वराला स्मरून श्रद्धेने प्रार्थना करतात. वास्तविक पाहता हरतालिका व्रत हे तिथिशयानुसार त्रयोदशी चतुर्थीचे एकत्रित येण्याचा काळ असल्याने या व्रताला विशेष महत्त्व प्राप्त आहे. शिवाय ते तितकेच फलदायी आहे अशी एक भावनिक श्रद्धा प्रत्येक सुवासिनीच्या मनात दृढ आहे. आपस्तंभ ऋषीच्या सांगण्यावरून तृतीय चतुर्थीचे एकत्रित दिवशी हे व्रत केल्याने सुवासिनीस वैधव्य येत नाही व मुले नातवंडाची वंशवृद्धी होते. असे हे अतिशय फलदायी व्रत आहे की ज्या व्रताला साक्षात भगवान शंकराने श्रेष्ठत्वाचा दर्जा दिलेला असून पार्वतीने सुख समृद्धीसाठी हे व्रत जरूर करावे अशी प्रेमपूर्वक सूचना केलेली आहे. तर सर्वप्रथम आपण श्री हरतालिका व्रत नियम पाहणार आहोत. आता हे व्रत जे आहे ते सुवासिनी व कुमारिका यांनी करावे. भाद्रपद शुद्ध तृतीया या दिवशी हे व्रत करायचे असते. हरतालिका पूजा एकत्रित सुवासिनी अगर कुमारिका येऊन वटसावित्री व मंगळागौरी याप्रमाणे सामुदायिक पद्धतीनेही करू शकतात. पूजेची जागा पवित्र व शुद्ध स्वच्छ असावी. पूजेचे साहित्य तांब्याचा किंवा चांदीचे असावे. पूजा मांडताना पूजेचा तांब्या डाव्या बाजूला ठेवावा. पूजा करताना मध्येच उठू लागू नये म्हणून पूजेचे सर्व साहित्य जवळ असून ठेवावे. यथासांग पूजेनंतर विसर्जनपूर्वक उत्तर पूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये. मूर्ती मातीच्या असल्यास पूजेचे सोयीस्करपणे हाताळणे गरजेचे आहे. मूर्तीवर फुले उडवू नये. हळूवार फुले व्हावीत. देवीच्या मूर्तीवर पाणी फुलाने शिंपडावे. देवीला गंध अनामिकेने लावावा. कुंकू, अक्षदा, फुले, अनामिकेमधील बोटे व अंगठा यांच्या चिमटीने वहावेत. नारळ ठेवताना नारळाची शेंडी देवीकडे असावी. विड्याची पाने उतरावी व देवीकडे देठ करून देवीसमोर ठेवावीत. देवीच्या उजवीकडे घंटा, डावीकडे समई आणि तुपाचा दिवा निरांजन उजवीकडे ठेवावे. उदबत्ती निरंजनाजवळ ठेवावी. पूजेची सुरुवात करताना समई प्रज्वलित करावी. निरांजनाची वाट पेटवून देवीच्या मूर्तीकडे प्रकाश पाडावा. उदबत्ती, निरांजन, कापूरवाती ओवाळताना डाव्या हाताने घंटानाद करावा. घरातील सर्व मंडळींसमोर श्री हरतालिकेची व्रतकथा वाचावी व सर्वांना त्याचा लाभ द्यावा. आरती म्हणून देवीला महानैवेद्य दाखवावा. पूजा करणाऱ्या सुवासिनीने कुमारिकेने पूर्ण दिवस उपवास करावा. पूजा झाल्यावर पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीला खणा नारळाची ओटी भरून श्री हरतालिका पूजा व कथा हे पुस्तक द्यावे व नमस्कार करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समई प्रज्वलित असावी. उत्तर पूजेनंतर हरतालिकेची मूर्ती देवीवर वाहिलेली फुले, पत्री,
पूजेचे सर्व साहित्य समुद्र, नदी किंवा तळ्यात विसर्जन करावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करूनच व्रताचे पारणे करावे. हे व्रत अत्यंत प्रभावशाली असून लाभदायक, शुभकारक, सौभाग्याचे रक्षण करणारे आहे. यश, सुख, ऐश्वर्य, वैभव, आनंद, कीर्ती प्राप्त करून देणारे अतिशय प्रभावी सौभाग्य व्रत आहे. हे व्रत अनंत काळापासून चालत आलेले आहे. ज्यांनी हे व्रत केले त्यांना या व्रताचे फळ मिळाले. आपल्यालाही तसेच फळ मिळावे. हरतालिकेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते आता आपण पाहूया. तर पहा, हरतालिकेच्या छोट्या 2 मूर्त्या किंवा एक शिवलिंग असावे. पाण्याने भरलेला तांब्या, ताम्हण, पळी भांडे, पूजेचे ताट, गंध, अक्षदा, फुले, विड्याची पाने आणि 10 सुपाऱ्या. दूध, दही, तूप, मध, साखर, गूळ वेगवेगळ्या घ्याव्यात. दुर्वा, बेल, तुळस, जानवे, कापूर, कापसाची वस्त्रे, उदबत्ती, काडवाती, निरांजन, अत्तर, पाणी, हळद, काजळ, सिंदूर, बांगड्या, करडा, फणी, मणिमंगळसूत्र, पूजेची पत्री असे साहित्य जवळ घ्यावे. केळी, 5 प्रकारची फळे किंवा शहाळे, 2 नारळ, एका पूजेकरता, दुसरा सुवासिनीला ओटी देण्यासाठी. नवविवाहित भगिनीने हे व्रत अवश्य करावे. हे व्रत केल्याने आदिशक्ती, आदिमाया पार्वती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होईल. संसार सुखाचा होईल. विधीपूर्वक, श्रद्धा व भक्तिभावाने हे व्रत करून सुद्धा संतुष्टी व सुखी व्हाल. भगवान शंकर व पार्वती आपल्यावर प्रसन्न व्हावेत यासाठी श्री हरतालिकेची व्रतकथा नक्की ऐकावी. तर भक्तांनो, आता आपण श्री हरतालिकेची व्रतकथा ऐकणार आहोत, म्हणजेच हरतालिका कहाणी. एका साजसमयी शंकर पार्वती कैलास पर्वतावर विराजमान होता. त्यावेळीस पार्वतीने शंकरांना विचारले, महाराज, सर्व व्रतात असे चांगले व्रत सांगा की ज्यात श्रम थोडे आणि लाभ पुष्कळ असेल. ते मला सांगा आणि मी कोणते पुण्य केले की मी तुमच्या पदरी पडले हेही मला सविस्तर सांगा. तेव्हा शंकर भगवान म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, देवतात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिकेचे हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. हे व्रत तू पुनर्जन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच्या पुण्याईने तू मला प्राप्त झालीस. काशी ते हे ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे. ते तू कसं केलंस हे मी तुला आता सांगतो. तुझ्या लहानपणी तू मला प्राप्त करण्यासाठी मोठं तप केलंस. 64 वर्ष तू झाडाची पिकलेली पाने खाऊन राहिलीस. थंडी, ऊन, पाऊस या तिन्ही ऋतूंची पर्वा न करता आनंदी राहिलीस. तुझे दुःख पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं. पण अशी कन्या कोणाच्या पदरी घालावी अशी चिंता त्यांना पडली. तेवढ्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिच्यासाठी योग्य वर आहे. त्यांनी मला तुझकडे मागणी करण्यास पाठवले आहे, म्हणून मी आलो आहे. हे ऐकून हिमालयास आनंद झाला. त्याने या गोष्टीला लगेच होकार दिला. नंतर नारद तेथून लगेच विष्णूकडे आले. त्यांनाही ही हकीकत सांगितली व स्वतः दुसरीकडे निघून गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली.
ती गोष्ट तुला आवडली नाही. तुझा राग अनावर झाला. तू रागवलेली पाहून तुझ्या सखीने रागाचे कारण विचारले. तेव्हा तू म्हणालीस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे शक्य नाही, असा माझा ठाम निश्चय आहे. पण माझ्या वडिलांनी मात्र मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. यावर काय उपाय करावा? हे ऐकून तुझ्या सखीने तुला एक घनदाट अरण्यात नेले. तिथे गेल्यावर एका नदी नजरेस पडली. नदीजवळ एक गुहा आढळली. तिथेच त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापन केलंस. त्याची मनोभावे पूजा केलीस आणि तो दिवस भाद्रपद शुद्ध त्रयोदशीचा होता. त्या रात्री तू जागरण केलंस. त्या पुण्याईने माझं कैलासामधील आसन हलवलं. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितला. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे, याशिवाय माझी दुसरी कोणतीच इच्छा नाही. आणि ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन करून मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. तुझे वडील तिथे आले. इकडे पळून येण्याचे कारण त्यांनी तुला विचारले. घडलेली सर्व हकीकत त्यांना तू सांगितलीस. पुढे त्यांनी तुला मला देण्याचे वचन दिले. तुला घरी आणले. मग त्यांनी काही दिवसानंतर चांगला मुहूर्त पाहून माझ्याशी विवाह केला. अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. यालाच हरतालिकेचे व्रत असे म्हणतात. अशा प्रकारे हरतालिकेची ही व्रतकथा आहे. म्हणूनच भक्तांनो, तुम्ही ही कथा नक्की ऐका व अशा पद्धतीने हरतालिकेची पूजा करून सुख सौभाग्य नक्की प्राप्त करावे.